हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखी समाधानाचा जाओ अशी बाप्पा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आता काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, तरी पण मी परत एकदा रिपीट करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे की साडीला पिको करत असताना कशा प्रकारे करावा किंवा साडीमध्ये परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी, साडीचा पिको खूप उत्कृष्ट दिसण्यासाठी काय ट्रिक्स यूज कराव्या ही मी शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। महत्त्वाच्या 3 ते 4 महत्त्वाच्या टिप्स आहेत, ज्या टिप्स जर तुम्ही यूज करून साडीला पिको केलात तर फिनिशिंग सहित गोल मस्त असा पिको साडीला होऊन जाईल। मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत फक्त पिको कसा करायचा हे शेअर करणार आहे। साडीला फॉल कसा लावायचा हे काय मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार नाही। यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। किंवा जर तुम्हाला परत एकदा दाखवावं, मी परत एकदा व्हिडिओ बनवा असं जर वाटत असेल तर मला कमेंट करा, मी ह्या साडीला कसा पिको लावायचा ते पण तुमच्यासोबत शेअर करेन, ठीक आहे। तर मेन जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे साडीचा जो ब्लाऊज पीस आहे तो कट करत असताना तुम्हाला काळजी कोणती घ्यायची आणि कसा कट करायचा ते मी शेअर करते बरं का। काय होतं, बऱ्याच ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांच्या घरीच पिको फॉलची मशीन असते, त्यामुळे त्या घरीच ट्राय करतात। परंतु ज्या नवीन असतात त्यांना लगच्या लगे साडी कट करणं किंवा साडीला व्यवस्थित गोल फिनिशिंग सहित पिको करणं जमत नाही। अशा वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ खूप यूजफुल ठरणार आहे, जे कोण नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी। ज्यांच्या हातामध्ये बसलेलं आहे, ज्यांना सवय झालेली आहे त्यांना काही इतकं अवघड नाही, बरोबर। तर साडीला कट करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, साडीचा जो ब्लाऊज पीस आहे तो आणि साडीचा जो निस्ता पदर आहे तो अगदी मस्त, अगदी सावकाश हळूवारपणे व्यवस्थित सरळ रेषेत सुरुवातीला कट करून घ्यायचा। बरेच जण काय करतात, साडी कट करत असताना पीस कट करत असताना किंवा साडी कट करत असताना एकदा कैची लावली ना ते अशी सरळ व्यवस्थित नेतात। बऱ्याच जणांना तो अनुभव असतो, त्यांच्या हातात बसलेलं असतं, त्यामुळे त्यांना काय अवघड जात नाही। मात्र काही जण नवीन असतात त्यांना काय होतं, साडी कट करणंच खूप क्रिटिकल वाटायला लागतं, म्हणजे अवघड वाटायला लागतं, त्यामुळे ते साडी कट करताना घाबरतात। पण घाबरायचं कारण, घाबरू नये यासाठी मी सांगते, साडी कट करत असताना तुम्हाला सरळ सुरुवातीला कैची पकडायची आणि जर समजा साडी व्यवस्थित आता वाकडी जाते असं तुम्हाला जर भीती वाटत असेल तर काय करायचं, साडीचा जो ब्लाऊज पीस आहे ना त्याचा भाग नेसत्या पदरला आला तरी चालतो, तो तुम्हाला परत कट करून काढता येतो। मात्र साडीचा जो नेस्ता पदरचा भाग आहे तो तुम्हाला ब्लाऊज पीसकडे येऊ द्यायचा नाही, समजलं। काय करायचं आहे, ज्या वेळेस तुम्ही पीस कट करता अशा वेळेस पीसचा कट साडीमध्ये आला तरी चालतो, नेस्ता पदराला आला तरी चिटकून चालतो, तुम्ही कट करून तो काढू शकता। ब्लाऊज पीसला काय कट करूनच ब्लाऊज शिवला जातो, त्यामुळे त्याचा काय म्हणजे ही येत नाही, पॉईंट येत नाही, कारण तो कट करून त्याला ही सगळं ब्लाऊज पीस कट करत असताना होऊन जातं। मात्र साडीचा जो काट आहे तो व्यवस्थित येणं फिनिशिंगसाठी खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पिसाचा जो भाग आला साडीच्या नेस्ता पदराला तरी चालतो। तर बघू शकता साडी खूप सुंदर आहे, ब्लाऊज पीस तर किती खूप मस्त मऊ लुसलुशीत आहे। जर तुम्हाला पण साडी परचेस करायची असेल स्क्रीनशॉट घ्या आणि जवळच्या तुमच्या शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता बरं का। खूप सुंदर साडी आहे, मी आत्ताच परचेस केलेली आहे, 1-2-3 दिवस झालं। खूप छान साडी आहे। या साडीला माझ्याकडे आता सध्या फॉल अवेलेबल नाही आहे, तर मी फॉल कसा लावायचा ते पण त्यावरती जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा, मी त्यावरती सुद्धा बनवेन। तर इथं तुम्ही बघू शकताय मी दोरा वगैरे ओवून घेतलेला आहे, मॅचिंग दोरा यूज करायचा आहे। मी फक्त ह्या साडीला एकाच साईडला पिको करायचं आहे, फक्त माझी जी कला आहे मी कसं पिको करते हे तुम्हाला समजावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बरं का। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर साडीला पिको करत असताना साडीचा जो थोडासा भाग आहे तो थोडासा सोडायचा आहे। आता हे सगळ्यांना माहितीच असेल तरी पण मी सांगते, आणि माझ्या चॅनलवरती व्हिडिओ मी बरेचसेच अपलोड केलेले आहेत, त्यावर पण तुम्हाला समजलंच असेल तुम्ही पाहिला असाल तर। सुरुवातीला जो दाब असतो तो दाब बसवून घेतल्यानंतर ती दाबाची जी खाची असते त्या खाचेमध्ये तुम्हाला साडीचा जो नेस्ता पदरचा टोक आहे तो टोक थोडासा गुंतवायचा आहे अशा प्रकारे, ठीक आहे। सुरुवातीला मी थोडंसं फक्त असा गुंतवून दाखवते, साडीला इतकी फिनिशिंग येत नाही, साडीचा जो पिको आहे तो चपटा होतो, अगदी बारीक होतो, त्यामुळे फिनिशिंगला उत्कृष्ट साडी दिसत नाही। तर फिनिशिंगला छान आणि सुंदर दिसण्यासाठी साडीचा जो टोक आहे
नेसता पदराचा तो तुम्हाला थोडासा किंचितसा दुमडायचा आहे आणि त्यानंतर आणखीन तुम्हाला असा थोडासा तिरकासा पकडायचा आहे आणि त्यानंतर सुरुवातीला काय करायचं आहे, साडीला पिको करत असताना पुढे साडी खेचायची, सोडून द्यायची नाही. कारण शिलाई मशीनसारखं जर ही पण पिको पुढं जाईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण साडीला तुम्हाला जर तुम्ही फिनिशिंग हवी असेल तर तुम्हाला थोडीशी साडी पुढं खेचायची आहे, अगदी किंचितशी खेचायची आहे, खूप पण खेचायची नाही, अगदी किंचितशी खेचायची, जेणेकरून गोल सर्कलमध्ये पिको होईल. स्क्रीनवरती बघू शकता किती सुंदर साडीला पिको होत आहे. जशी साडीची क्वालिटी आहे, जशी साडीचं फॅब्रिक आहे त्याप्रमाणे पिको होणंसुद्धा गरजेचं आहे. कारण पिकोमुळे आणि फॉलमुळे साडीला खूप छान असा लुक येतो. असं केलं आहे कशाला की साडीला पिको आणि फॉल करावंच लागतं तरच साडी खूप सुंदर दिसते. त्याचं कारण हेच, फिनिशिंगमध्ये पिको फॉल होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे साडीचा आपला लुक आणखीन थोडा वाढतो. माझ्या मताशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता किती सुंदर साडीला पिको होत आहे. गडबड करायची नाही, तुम्हाला थोडासा भाग पकडायचा आहे, थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर मग साडीला पिको करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी सांगितलेल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो करून जर साडीला पिको केलात तर खूप सुंदर साडीला पिको होतो, अगदी फिनिशिंग सहित पिको होतो आणि तुमची साडी खूप सुंदर दिसते. ठीक आहे, तर बघू शकता किती सुंदर मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्हाला फोल्ड करायचं आहे. पुढे थोडासे एका हाताने, जो तुमचा डावा हात आहे त्या डाव्या हाताने पुढे खेचायचं आहे, उजव्या हाताने तुम्हाला फोल्ड करायचं आहे. ठीक आहे, ही माझी जी मशीन आहे ही पायावरची आहे, म्हणजे पायाने मी मशीन सुरू करते. तुमची जर मोटरची वगैरे असेल तरी तुम्हाला थोडंसं चालवायला ही होतं. ज्यांच्या पायात बसलेली असते किंवा ज्यांच्या हातामध्ये मशीन बसलेली असते ते काय फास्ट चालवू शकतात, मात्र जे नवीन असतात त्यांनाच थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यासाठी हळू पिको करायचं. सुरुवातीला आपल्याला काय लगेच चॅम्पियन नाही बनायचं, त्यामुळे पिको करत असताना अगदी किंचितसा हळू सावकाश पद्धतीने त्यासाठी वेळ काढायचा थोडासा आणि त्यानंतर पिको करायला शिकायचं. सुरुवातीला तुम्ही एक 4-5 साड्या केलात तर तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे व्यवस्थितरित्या साडीला पिको करायचा आणि मग त्यानंतर तुम्ही मस्त पिको करू शकता. ठीक आहे, तर जो राहिलेला भाग आहे तो तुम्हाला अशा प्रकारे पिको करायचा नाही तर अशा प्रकारे करायचा आहे. ज्या बाजूसून तुम्ही पिको केलेला आहे तिथंपर्यंत ठेवायचा, असा नाही ठेवायचा. चुकीची पद्धत आहे ही. कारण ह्यामुळे काय होतं, फिनिशिंग येत नाही साडीला. तिथला जो काठ असतो तो काठ पूर्ण बिघडून जातो. जे धागे वगैरे निघाले असतील तर साडीचे व्यवस्थित कट करून घ्यायचं तरच मस्त फिनिशिंग येते. गडबड करायची नाही. इथं बघू शकता आणि थोडंसं तुम्हाला किंचितसं अडकवायचं आहे त्या फॅब्रिक दाबमध्ये आणि त्यानंतर मग अशा प्रकारे तुम्हाला सर्कल पद्धतीने पकडून घ्यायचं आहे. तुम्हाला मी झूम करून व्यवस्थित दाखवत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग जे भाग आहे राहिलेला तो पण तुम्हाला अशा प्रकारे पिको करून घ्यायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मशीन रिलेटेड तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यावरती माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड आहेत, जाऊन तुम्ही चेकआउट करून घ्या. खूप छान व्हिडिओ मी बनवलेले आहेत जे माझ्या अनुभवानुसार मी बनवलेले आहेत. ठीक आहे, बघू शकता किती सुंदर साडीला फिनिशिंग आलेली आहे. पिको जसं साडीचं फॅब्रिक आहे तशा प्रकारे झालेलं आहे. खूप जाड पण नाही, खूप बारीक पण झालेला नाही. बघू शकता, एकदा तुमच्या हातात बसली ना साडी, तुम्ही साडीला परफेक्ट असं पिको करू शकता. त्यामुळे सुरुवातीला करत असताना काळजी घ्यायचं, सावकाशच बनवाय, म्हणजे साडीला पिको करायचा. गडबड करायची नाही. पटकन करायच्या ह्याच्या उद्देशामध्ये, पटकन करायच्या गडबडीमध्ये तुम्ही साडीचे फिनिशिंग विसरून जाल आणि ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या टिप्स फॉलो करा. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा साडीला मस्त असा पिको करू शकता. बघू शकता किती सुंदर साडी दिसत आहे. तर कशी वाटली साडी ते पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.